नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फायनान्शियल प्लॅनिंग ह्या प्रकरणाच्या या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जीएसटी इन ट्रेडिंग चेन ह्या भागाचा अभ्यास केलेला आहे। आता त्याच्या पुढील भाग आपण इथं पाहतोय। त्यातील पहिला भाग आहे फीचर्स ऑफ जीएसटी। जीएसटीची ठळक वैशिष्ट्ये कोणती आहेत ते आपल्याला इथं पाहायचं आहे। पहला है मेनी इनडायरेक्ट टैक्सेस आर सबसम्ड अंडर जीएसटी। मेनी इनडायरेक्ट टॅक्सेस, बऱ्याच प्रकारचे अप्रत्यक्ष कर आहेत, त्या सर्वांचा समावेश या जीएसटी अंतर्गत होतो। हे पहिलं त्याचं वैशिष्ट्य आहे। दुसरा आहे नो डिस्प्यूट बिटवीन गुड्स अँड सर्व्हिसेस। वस्तू आणि सेवा कर यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद नाही, हे दुसरं वैशिष्ट्य आहे। त्यानंतर तिसरा आहे स्टेट वाइज रजिस्ट्रेशन फॉर ट्रेडर्स। स्टेट वाइज, राज्यांतर्गत प्रत्येक ट्रेडर्सला त्याचं रजिस्ट्रेशन हे राज्यवाईज म्हणजे राज्यनिहाय करावं लागतं। जीएसटीएन होल्डर नीड्स टू कीप ऑल द रेकॉर्ड्स अँड शुड पे जीएसटी इन टाइम्स। जे जीएसटीएन होल्डर्स आहेत त्या सर्वांना, प्रत्येकाला सर्व रेकॉर्डची नोंद ठेवावी लागते आणि सर्व रेकॉर्डची नोंद ठेवून वेळेमध्ये त्यांना जीएसटी पेड करावा लागतो। नेक्स्ट, ट्रान्सपरन्सी इन ट्रान्झॅक्शन्स। प्रत्येक व्यवहारामध्ये पारदर्शकता असते। दिस टॅक्स सिस्टीम इज सिंपल अँड इझी टू अंडरस्टँड। ही जी कर प्रणाली आहे ती समजण्यासाठी सोपी आणि साधी आहे। रिमूव्हल ऑफ कॅस्केडिंग इफेक्ट ऑफ टॅक्सेस, हेन्स द प्राइजेस आर कंट्रोल्ड। इथं करावर कर भरावा लागत नाही आणि ज्या किमती आहेत त्या किमती नियंत्रणामध्ये ठेवता येतात। इनक्रीज इन क्वालिटी ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज दे आर ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह। वस्तू आणि सेवांची क्वालिटी ही उत्तमरित्या जागतिक स्तरावर स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारे ठेवावी लागते आणि ती असते। बूस्ट टू मेक इन इंडिया प्रोजेक्ट्स। मेक इन इंडिया ह्या प्रकल्पाला गती देते। टेक्नॉलॉजी ड्रायव्हन टॅक्स सिस्टीम लीड्स टू स्पीडी डिसिजन्स। ही जी कर प्रणाली आहे ती तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे त्वरित निर्णय घेण्यास मदत करते। गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स सिस्टीम इज ड्युअल मॉडेल्स ॲज इक्वल अमाऊंट ऑफ टॅक्स इज लिव्ड बाय सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट्स। वस्तू आणि सेवा कर ही जी कर प्रणाली आहे ती ड्युअल मॉडेल्स आहे। हे कसं आहे? ड्युअल मॉडेल्स आहे अँड ॲज इक्वल अमाऊंट ऑफ टॅक्स इज लिव्ड बाय सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट्स। म्हणजे राज्य आणि केंद्र सरकारसाठी कराची रक्कम ही समानच असते। सो दीज आर द फीचर्स ऑफ जीएसटी। नाउ नेक्स्ट पॉइंट वी शेअर्स अ टाइप ऑफ टॅक्सेस अंडर जीएसटी। जीएसटी अंतर्गत कर प्रणालीचे प्रकार कोणकोणते ते आपण आता इथं पाहतोय। सो लुक इन दिस पिक्चर्स, देर आर 3 branches of this tree, 1, 2, 3. In this first here CGST, central GST, and second year SGST, state GST, third year UTGST, that means Union Territory GST, and fourth year composition scheme, that means contains CGST plus SGST, and IGST, that means interstate. So look here in first type is here CGST, SGST, that means UTGST. So that is a tax levied for trading within state, intrastates. ही जी कर प्रणाली आहे विदिन स्टेट म्हणजे राज्यांतर्गत आहे। नेक्स्ट, कॉम्पोजिशन स्कीम। दॅट कॉम्पोजिशन स्कीम्स वी कॉल यर्स अपस्मेळ। याला काय म्हणतो आपण? अपस्मेळ योजना। ही कशासाठी आहे?
For those GSTN holders whose annual turnover is between 20 lakhs to 1.5 crores, they pay CGST and SGST with special rates. ज्या GSTN होल्डरचे वार्षिक उत्पन्न 20 लाख ते 1.5 करोड म्हणजे 1.5 करोड या दरम्यान आहे अशा सर्व GSTN होल्डरला एका ठराविक दरानं CGST आणि SGST पेड करावा लागतो. म्हणजे सेंट्रल GST आणि स्टेट GST एका स्पेशल दरानं ठराविक दरानं पेड करावा लागतो. नेक्स्ट आहे IGST. IGST मीन्स टॅक्स लेविड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट्स फॉर इंटर स्टेट ट्रेडिंग्स. आंतरराष्ट्रीय स्तरावरती केंद्र सरकारला हा टॅक्स तुम्हाला पेड करावा लागतो. सो दीज आर द टाइप्स ऑफ taxes under GST. First is CGST, SGST, that means UTGST. Second, composition scheme, and third, IGST. Now here are the next points. That's are ways of investments. गुंतवणुकीचे प्रकार. आता गुंतवणुकीचे प्रकार कोणासाठी लागतात? सर्वसामान्य व्यक्ती आपल्या वार्षिक उत्पन्नातून काही रक्कम भविष्याची तरतूद म्हणून ठेवते. तर यासाठी काही योजना आहेत. त्या योजना कोणकोणत्या आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. सो लुक हियर्स वेज ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. गुंतवणुकीचे प्रकार. दॅट फर्स्ट शेअर्स. पहिला आहे शेअर्स. सेकंड आहे म्युच्युअल फंड्स. थर्ड आहे इन्शुरन्स. फोर्थ आहे डिबेंचर्स. फिफ्थ आहे प्रॉव्हिडंट फंड्स. सिक्स्थ आहे बॉन्ड्स. सेवन्थ आहे इमूव्हेबल प्रॉपर्टी. एट्थ आहे फिक्स डिपॉझिट. नाइन्थ आहे ज्वेलरी. अँड टेन्थ आहे रिकरिंग डिपॉझिट्स. अँड लास्ट विच इयर्स पिगी बँक सेविंग्स. सो दीज आर द वेज ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. हे सर्व गुंतवणुकीचे प्रकार आहेत. त्यातला पहिला आपण बघितला शेअर्स. दुसरा आहे म्युच्युअल फंड्स. त्यानंतर इन्शुरन्स. वेगवेगळ्या प्रकारचे विमे असतात. डिबेंचर्स. बॉन्ड्स आहेत. प्रॉव्हिडंट फंड्स म्हणजे भविष्य निर्वाह निधी. इमूव्हेबल प्रॉपर्टी म्हणजे स्थावर मालमत्ता. ज्वेलरी म्हणजे आपल्याला माहिती आहे दागिने. फिक्स डिपॉझिट मुदत ठेव. आणि रिकरिंग डिपॉझिट आवर्ती ठेव. सो दीज आर द वेज ऑफ इन्व्हेस्टमेंट्स. नाव वी शेअर्स वन बाय वन्स. फर्स्ट वी शेअर्स शेअर्स. शेअर्स म्हणजे काय आपल्याला बघायचं आहे. टू ओन अ शॉप इज अ प्रोप्रायटरशिप. टू ओन अ शॉप इज अ प्रोप्रायटरशिप. एखाद्याचं दुकान असणं म्हणजे ती त्याची मालकी असते. तो त्याचा प्रोप्रायटर असतो. त्याला प्रोप्रायटरशिप असे म्हणतात. सेकंड आहे व्हेन टू ऑर मोर इंडिव्हिज्युअल्स कमिंग टुगेदर टू कॅरी आउट अ बिझनेस इज अ पार्टनरशिप. ज्यावेळी 2 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन एक व्यवसाय सुरू करतात त्यावेळी त्याला पार्टनरशिप असे म्हणतात. विच रिक्वायर स्मॉल कॅपिटल्स. असा बिझनेस सुरू करण्यासाठी एका छोट्या भांडवलाची आवश्यकता असते. त्याला आपण कॅपिटल्स म्हणतो. नेक्स्ट आहे टू इस्टॅब्लिश अ कंपनी. डिझायरिंग पर्सन्स कम टुगेदर अँड फॉर्म अ कंपनी. टू इस्टॅब्लिश कंपनी. कंपनी स्थापन करायची आहे. कंपनी स्थापन करण्यासाठी काय करावं लागेल. डिझायरिंग पर्सन्स कम टुगेदर अँड फॉर्म अ कंपनी. काही इच्छुक व्यक्ती पुढे येतात आणि ही कंपनी स्थापित करतात. कंपनी इज टू बी रजिस्टर्ड अंडर इंडियन कंपनीज ॲक्ट 1956. जी काही कंपनी तुम्ही सुरू करणार त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. कशा अंतर्गत. अंडर द इंडियन कंपनीज ॲक्ट 1956. Persons who form a company are called promoters and company is called limited company. Person who form a company. ज्या व्यक्ती कंपनी तयार करतात किंवा कंपनी स्थापित करतात त्याला प्रमोटर्स म्हणायचं म्हणजे प्रवर्तक म्हणायचं आहे. अँड द कंपनी आणि त्या कंपनीला काय म्हणायचं आहे. इज कॉल्ड लिमिटेड कंपनी. त्या कंपनीला अशा प्रकारची जी काही कंपनी तयार होते त्याला लिमिटेड कंपनी असं म्हणतो. नाव शेअर्स कॅपिटल्स. आपण बघितलं तर शेअर्स या पॉईंटमध्ये एक शब्द आला कॅपिटल. कॅपिटल म्हणजे काय तर ते आपल्याला बघायचं आहे.
अमाऊंट रिक्वायर्ड टू स्टार्ट अ कंपनी इज कॉल्ड कॅपिटल्स. एखादी कंपनी सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी जी काय रक्कम आहे, जे काय भांडवल आहे, त्याला आपण कॅपिटल म्हणतो, म्हणजे भांडवल म्हणतो. दिस कॅपिटल इज डिवायडेड इंटू स्मॉल इक्वल पार्ट्स. हे जे कॅपिटल आहे त्याचे छोटे छोटे समान असे भाग केले जातात. अँड ईच पार्ट इज रुपीज ऑफ 1, ₹2, ₹5, ₹10 और ₹100 एक्सेट्रा. आणि त्याचा प्रत्येक जो भाग आहे तो ₹1 असू शकतो, ₹2 असू शकतो, ₹5 असू शकतो, किंवा ₹10 किंवा ₹100 सुद्धा असू शकतो, किंवा त्याच्या पुढेही सुद्धा तो असू शकतो. दिस स्मॉल पार्ट इज कॉल्ड शेअर ऑफ द कंपनी. हा जो लघुत्तम भाग आहे, लहानात लहान भाग आहे, त्या भागाला त्या कंपनीचा शेअर असे म्हणतात. These shares are sold in the shares market to raise the capital. These shares are sold. हा जो शेअर आहे तो मार्केटमध्ये विकला जातो. कशासाठी? टू रेज द कॅपिटल्स. त्या कंपनीचं भांडवल वाढवण्यासाठी हा मार्केटमध्ये विकला जातो. नेक्स्ट वी शेअर्स अगेन शेअर. So what is the shares? A share is the smallest unit of capital. शेअर म्हणजे काय? त्या भांडवलाचा लघुत्तम भाग असा आहे, लहानातला हा भाग आहे. शेअर म्हणजे काय? तर जे काय भांडवल गुंतवलं जाणार आहे त्या भांडवलाचा लहानात लहान भाग किंवा लहानात लहान हिस्सा म्हणजे तो शेअर असणार आहे. द व्हॅल्यू ऑफ ए शेअर इज प्रिंटेड ऑन द कंपनी सर्टिफिकेट विथ अदर डिटेल्स अँड इट इज कॉल्ड अ शेअर सर्टिफिकेट. द व्हॅल्यू ऑफ शेअर्स. शेअरची जी काही किंमत आहे त्या कंपनीच्या सर्टिफिकेटवरती छापलेली असते. अँड विथ अदर डिटेल्स, त्याच्यामध्ये आणखी काही आवश्यक असणारी माहिती असते, अशी माहिती त्या सर्टिफिकेटवर छापलेली असते. अँड इट इज कॉल्ड अ शेअर सर्टिफिकेट्स. अशा प्रकारच्या सर्टिफिकेटला काय म्हणतात? अ शेअर सर्टिफिकेट. दुसरा भाग आहे शेअर होल्डर. शेअर होल्डर कुणाला म्हणायचं? ए पर्सन हू ओन्स द शेअर इज कॉल्ड अ शेअर होल्डर. ज्याच्या मालकीचा शेअर आहे त्याला शेअर होल्डर म्हणजे भागधारक असे म्हणतात. अ शेअर होल्डर इज ए पार्ट ओनर ऑफ द कंपनी इन द प्रपोर्शन ऑफ नंबर ऑफ शेअर्स ही सी होल्ड्स. जो भागधारक आहे तो भागधारक त्या कंपनीचा अंशतः मालक असतो. दॅट मीन्स अ पार्ट ओनर, अंशतः मालक असतो. इन द प्रपोर्शन ऑफ नंबर्स म्हणजे शेअरची संख्या जितकी आहे त्या संख्येच्या प्रमाणात तो त्या कंपनीचा मालक असतो. नाव शेअर्स स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज म्हणजे काय? इट इज अ प्लेस वेअर बाईंग अँड सेलिंग ऑफ द शेअर्स टेक्स प्लेस. ज्या ठिकाणी शेअरची खरेदी विक्री केली जाते अशा ठिकाणाला स्टॉक एक्सचेंज असे म्हणतात. इट इज ऑल्सो नोन ॲज अ शेअर मार्केट और स्टॉक मार्केट, इक्विटी मार्केट और कॅपिटल मार्केट्स. त्याला पर्यायी शब्द आहेत. अशा ठिकाणाला शेअर मार्केट म्हणतात, स्टॉक मार्केट म्हणतात, इक्विटी मार्केट म्हणतात किंवा कॅपिटल मार्केट सुद्धा म्हणतात. कंपनीज शुड बी लिस्टेड इन द स्टॉक मार्केट फॉर ट्रेडिंग्स. ज्या कंपनीचे शेअर्स आहेत, कंपनी शुड बी लिस्टेड इन द स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटमध्ये ह्या कंपनीचं लिस्टला नाव असते. नाव शेअर्स फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू म्हणजे काय? दर्शनी किंमत. दर्शनी किंमत कशाला म्हणायचं? द व्हॅल्यू प्रिंटेड ऑन द शेअर सर्टिफिकेट इज कॉल्ड फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर्स. शेअर सर्टिफिकेटवर छापलेली जी काही किंमत आहे त्या किंमतीला फेस व्हॅल्यू म्हणजे दर्शनी किंमत असे म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड नॉमिनल व्हॅल्यू ऑर प्रिंटेड व्हॅल्यू ऑर पर व्हॅल्यू. त्याला पर्यायी नाव असे नॉमिनल व्हॅल्यू नाव आहे, प्रिंटेड व्हॅल्यू असं नाव आहे किंवा पर व्हॅल्यू असं सुद्धा म्हणतात. नाव वी शेअर्स मार्केट व्हॅल्यू. बाजारभाव. बाजारभाव म्हणजे काय? द प्राइस ॲट विच द शेअर्स आर सोल्ड ऑर परचेस्ड इन द स्टॉक मार्केट इज कॉल्ड मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर्स. एखाद्या शेअरची मार्केट व्हॅल्यू म्हणजे काय? तर द प्राइस ॲट विच अशी किंमत की ज्या किमतीला तो शेअर सोल्ड केला जातो किंवा परचेस केला जातो, विक्री केली जाते किंवा खरेदी केली जाते. म्हणजे ज्या किमतीला शेअरची खरेदी विक्री केली जाते त्या किमतीला मार्केट व्हॅल्यू असं म्हणतात. इन द लाईव्ह शेअर मार्केट द मार्केट व्हॅल्यू चेंजेस फ्रिक्वेंटली. शेअर मार्केटमध्ये शेअरची किंमत म्हणजे शेअर मार्केटमध्ये
शेअरची मार्केट व्हॅल्यू ही सातत्यानं बदलत असते. इफ द कंपनीज परफॉर्मर इज बेटर दॅन एक्सपेक्टेड दॅन दोज शेअर्स आर इन डिमांड्स. ज्या कंपनीचा परफॉर्मन्स चांगला असतो म्हणजे अपेक्षेप्रमाणे परफॉर्मन्स जर जास्त असेल म्हणजे फायद्यात असेल तर अशा कंपनीच्या शेअर्सना डिमांड्स असते, मागणी असते. द नंबर ऑफ शेअर्स इज फिक्स्ड देअरफॉर शेअर सप्लाय कुड नॉट बी इन्क्रीज्ड अँड हेन्स द शेअर प्राइजेस इन्क्रीजेस. कोणत्याही कंपनीचे शेअर्सची संख्या ही फिक्स असते, ती कमीही करता येत नाही आणि वाढवता येत नाही. त्यामुळे काय होतं, देअरफॉर शेअर सप्लाय कुड नॉट बी इन्क्रीज्ड म्हणजे शेअर्सचा सप्लाय तुम्ही वाढवू शकत नाही. हेन्स द शेअर्स प्राइस इन्क्रीजेस त्यामुळं शेअरची किंमत वाढत राहते. इफ द कंपनी इज नॉट डुईंग वेल द शेअर प्राइस फॉल्स. जर कंपनीची अर्थव्यवस्था चांगल्या प्रकारे नसेल किंवा कंपनी परफॉर्मन्समध्ये नसेल, तोट्यामध्ये असेल, द शेअर प्राइस फॉल्स. अशा वेळी शेअरच्या किमती ज्या त्या किमती काय होतात, फॉल्स होतात, किंमत कमी होते. इन्क्रीज इन प्राइस इज शोन बाय ग्रीन ट्रायंगल अपवर्ड्स. शेअरची किंमत वाढली तर तो हिरव्या रंगाच्या ट्रायंगलनं वरच्या दिशेनं दाखवला जातो. डिक्रीज इन प्राइस इज शोन बाय रेड ट्रायंगल डाऊनवर्ड. जर शेअरची किंमत डिक्रीज झाली तर अशा वेळी तो लाल रंगात खालच्या दिशेनं दाखवला जातो. दिस इज द रिझन फॉर इन्क्रीज ऑर डिक्रीज इन सेन्सेक्स अँड निफ्टी इंडेक्स. आणि हेच मुख्य कारण आहे की सेन्सेक्समध्ये निफ्टीमध्ये जो काही चढ उतार होतो त्याचं हे कारण आहे. आता पुढचा पॉईंट आपण बघतो इथं डिव्हिडंड. डिव्हिडंड म्हणजे काय, लाभांश. लाभांश कशाला म्हणायचं आहे तर बघा, द पार्ट ऑफ ॲन्युअल प्रॉफिट ऑफ ए कंपनी विच इज डिस्ट्रीब्युटेड पर शेअर्स अमंग शेअर होल्डर्स इज कॉल्ड डिव्हिडंड्स. कंपनीला जो काय वार्षिक नफा होतो तो नफा जेवढे शेअर होल्डर्स आहेत त्यांच्यामध्ये समान वाटप केला जातो आणि जो काही समान हिस्सा होतो त्या समान हिस्साला डिव्हिडंड असे म्हणतात, म्हणजेच लाभांश असे म्हणतात. इफ द कंपनी इज अ परफॉर्मिंग वेल then the value of share capital increases, hence the price of the share goes up. If the company is performing well, ज्यावेळी कंपनीचा परफॉर्मन्स चांगल्या प्रकारे असतो, then the value of share capital increases. त्यावेळी कॅपिटल्स इन्क्रीज होतं म्हणजे भाग भांडवल त्याचं जे आहे ते वाढत राहतं आणि hence the price of the share goes up. त्यामुळं शेअर्सची किंमतसुद्धा वाढत राहते. ॲज अ रिझल्ट कंपनी गिव्ज गुड डिव्हिडंड्स. त्यामुळे कंपनी चांगला लाभांश देऊ शकते म्हणजे लाभांशाचा दर इथं वाढलेला असतो म्हणजे लाभांशाची रक्कमसुद्धा वाढलेली असते. फॉर द शेअर होल्डर्स द डिव्हिडंड इन्कम इज टॅक्स फ्री. प्रत्येक शेअर होल्डरला जो काय लाभांश मिळतो तो लाभांश कसा आहे, टॅक्स फ्री आहे म्हणजे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स आकारला जात नाही. लेट्स रिमेंबर, लक्षात एक ठेवायची गोष्ट. काय लक्षात ठेवायचं, व्हॉट एव्हर मे बी द मार्केट व्हॅल्यू. मार्केट व्हॅल्यू कितीही असू दे, मार्केट व्हॅल्यू किती असू दे, द डिव्हिडंड इज ऑलवेज रेकॉर्ड ऑन द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर्स. जो लाभांश तुम्हाला मिळतो तो लाभांश कशावरती मिळतो, त्या शेअरच्या दर्शनी किमतीवरतीच घेतला जातो. त्यामुळे मार्केट व्हॅल्यू कितीही असला तरी डिव्हिडंडवरती फरक पडत नाही. नाव शेअर्स कंपॅरिझन ऑफ फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू. दर्शनी किंमत आणि बाजारभाव यांच्यामधील तुलना आपल्याला इथं बघायची. फर्स्ट, इफ मार्केट व्हॅल्यू ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू. जर बाजारभाव दर्शनी किमतीपेक्षा जास्त असेल देन द शेअर इज ॲट प्रीमियम. त्यावेळी शेअर्स हा आधी मूल्यावर असतो म्हणजे शेअरचं मूल्य वाढलेलं असतं. फॉर एक्झाम्पल, सपोज फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹10 अँड मार्केट व्हॅल्यू इज ₹15. दर्शनी किमतीचा दर आहे, दर्शनी किंमत ₹10 आणि मार्केट व्हॅल्यू ₹15. देन 15 - 10 इज इक्वल टू ₹5. ₹5 इज अ प्रीमियम. देअरफॉर शेअर इज ॲट प्रीमियम ऑफ ₹5 म्हणजे शेअर हा ₹5 वाढून आहे ॲज मार्केट व्हॅल्यू ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू. म्हणजे बाजारभाव दर्शनी किमतीपेक्षा जास्त असेल तर तुमचा शेअरचा प्रीमियम हा वाढलेला असतो.
सेकंड, इफ द मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू, बाजारभाव आणि दर्शनी किंमत दोन्ही समान आहेत, देन द शेअर इज ॲट पर, त्यावेळी शेअर तुमचा आहे तसाच राहतो, ॲज पर म्हणजे सममूल्य राहतो. सपोज फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹10, मार्केट व्हॅल्यू इज ₹10, देन 10 - 10 इज इक्वल टू 0. समजा दर्शनी किंमत ₹10 आहे, मार्केट व्हॅल्यूसुद्धा ₹10 आहे, तर त्यावेळी दोन्ही किमती तुमच्या समान राहतात, म्हणजे शेअर इज ॲट पर. देअरफॉर द शेअर इज ॲट पर ॲज मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू. म्हणजे इथं शेअरची किंमत आहे तशीच राहते. नाउ नेक्स्ट थर्ड, इफ मार्केट व्हॅल्यू लेस दॅन फेस व्हॅल्यू देन द शेअर इज ॲट डिस्काउंट. ज्यावेळी मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा कमी असतो देन द शेअर इज ॲट डिस्काउंट. ज्यावेळी मार्केट व्हॅल्यू फेस व्हॅल्यूपेक्षा कमी असतो त्यावेळी शेअरचं मूल्य हे कमी झालेलं असतं. सपोज फेस व्हॅल्यू इज ₹10, मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू ₹7 अँड 10 - 7 इज इक्वल टू 3. ज्यावेळी दर्शनी किंमत ₹10 आहे, मार्केट व्हॅल्यू ₹7 आहे, त्यावेळी 10 - 7 म्हणजे इज इक्वल टू 3, त्यावेळी शेअर जो आहे तो शेअर तुमचा 3 कमी झालेला असतो. देअरफॉर द शेअर इज ॲट डिस्काउंट, म्हणजे तुमचा शेअर हा अवमूल्यावर आहे, म्हणजे त्याचं मूल्य कमी झालेलं आहे, ॲज मार्केट व्हॅल्यू लेस दॅन फेस व्हॅल्यू. पुन्हा एकदा बघायचं आहे कंपॅरिझन ऑफ फेस व्हॅल्यू अँड मार्केट व्हॅल्यू. याच्यामध्ये पहिला भाग आहे मार्केट व्हॅल्यू ग्रेटर दॅन फेस व्हॅल्यू, देन शेअर इज ॲट प्रीमियम. इफ मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू then the share is at purse, and last, if the market value less than face value then the share is at discount. Now we share the next sum invested. Sum invested कशाला म्हणायचं? Total amount required to purchase the share is sum invested. म्हणजे शेअर्स खरेदी करण्यासाठी लागणारी एकूण रक्कम म्हणजे सम इन्व्हेस्टेड आहे, त्या शेअरसाठी आवश्यक असणारी गुंतवणूक आहे. सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. सम इन्व्हेस्टेड म्हणजे काय? नंबर ऑफ शेअर, शेअरची संख्या गुणिले त्याचा बाजारभाव जो काय असेल तो. सो दॅट इज अ फॉर्म्युला फॉर सम इन्व्हेस्टेड. नेक्स्ट एक्झाम्पल वी शेअर सम. इफ 50 शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 each are purchased for market value ₹120, फाइंड द सम इन्व्हेस्टेड. एक उदाहरण आपण इथं पाहतोय. इफ 50 शेअर्स, शेअरची संख्या 50 आहे आणि त्याची फेस व्हॅल्यू किती आहे? ₹100. इच आर परचेस्ड, सर्वच्या सर्व म्हणजे त्यातील इच आर परचेस्ड त्यातील प्रत्येक शेअर्स खरेदी करायचा झाला फॉर मार्केट व्हॅल्यू ₹120, त्यावेळी त्याची मार्केट व्हॅल्यू किती आहे? ₹120 आहे. देन फाइंड द सम इन्व्हेस्टेड. तर त्याची सम इन्व्हेस्टेड काढा, एकूण गुंतवणूक काढा. कशी काढता येईल बघा. वी राइट हियर फॉर्म्युला सम इन्व्हेस्टेड इज इक्वल टू नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. पुट ऑफ द व्हॅल्यूज. नंबर ऑफ शेअर्स इज 50 इंटू मार्केट व्हॅल्यू 120 अँड प्रोडक्ट ऑफ दिस is ₹6,000. So 6,000 is here so sum invested. Then we share the next examples. If you want to purchase 50 shares of market value ₹50 each, what is the total amount to be paid? जर तुम्हाला 50 शेअर्स ₹50 बाजारभावाने विकत घ्यायचे असतील तर तुम्हाला किती रुपये द्यावे लागतील? सोल्युशन्स. Look here, write again formula. Sum invested is equal to number of shares into market value. Number of shares is here 50 and market value is here 50. 50 into 50 that is a 2,500. Here's amount paid to be ₹2,500. So these are the some examples depending on sum invested. Now we share the next point, rate of return, ROR. आपण जी काही गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीवर काही परतावा मिळतो आणि त्या परताव्याचा दर किती असावा हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. त्यासाठी काही एक्झाम्पल आपल्याला बघायचे. फर्स्ट एक्झाम्पल, श्रेयस परचेस्ड अ शेअर ऑफ फेस व्हॅल्यू ₹100 फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹120.
Company declared 15% dividends on the shares. What is the rate of return? श्रेयसनं काय केले, 100 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स खरेदी केले. ज्यावेळी खरेदी केले त्यावेळी त्याची मार्केट व्हॅल्यू होती 120 रुपीज. कंपनी डिक्लेअर्ड 15% डिव्हिडंड्स. कंपनीनं 15% लाभांश जाहीर केला. फाइंड द रेट ऑफ रिटर्न. द रेट ऑफ रिटर्न किती आहे? सो लुक हिअर सोल्युशन ऑफ दिस. We write here given part, face value is ₹100, market value is ₹120, dividend is equal to 15% per shares. दर्शनी किंमत 100 रुपये आहे, बाजारभाव 120 रुपये आहे आणि लाभांशाचा दर जो आहे तो प्रत्येक शेअरवर 15% आहे. रिमेंबर हिअर दॅट ऑन इन्व्हेस्टमेंट्स ऑफ ₹120 श्रेयस गॉट ₹15. इथं लक्षात काय ठेवायचं आहे? दॅट ऑन इन्व्हेस्टमेंट ऑफ ₹120 120 रुपये गुंतवल्यानंतर श्रेयसला 15 रुपये मिळतात. म्हणजे डिव्हिडंडचा रेट जो आहे तो पर शेअर आहे. शेअरची किंमत बाजारभावानं 120 रुपये आहे आणि त्याचा लाभांश 15% आहे. म्हणजे 120 रुपये गुंतवल्यानंतर त्याला किती मिळतात? 15 रुपये मिळतात. लेट्स द रेट ऑफ रिटर्न बी X%. म्हणून आपल्याला आता पर्सेंटेजमध्ये रेट ऑफ रिटर्न किती आहे तो काढायचा आहे. म्हणजे 120 रुपयाला 15 रुपये तर 100ला किती हा आपल्याला काढायचा आहे. सो राईट हिअर्स इन द फॉर्म ऑफ 15/120 म्हणजे 120 रुपयाला 15 रुपये डिव्हिडंड्स आहे तर 100 रुपयाला किती? दॅट मीन्स इज इक्वल टू X/100. कॅल्क्युलेट दिस बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. वी गेट हिअर सम X is equal to 15 into 100/120 and by simplifying this you get here so 25/2 is equal to 12.5%. So we get here some rate of return that is a 12.5%. So our answer is the rate of return for Shreyas is a 12.5%. So as like we share one example for this. Now next examples. If a face value is 100, premium is ₹65, then market value. जर फेस व्हॅल्यू 100 रुपये आहे आणि प्रीमियम 65 रुपये आहे तर मार्केट व्हॅल्यू किती? सो लुक हिअर सोल्युशन. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. वी नो दिस फॉर्म्युला. मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. वी नो दिस फॉर्म्युला. पुट अप व्हॅल्यू इन दिस फॉर्म्युला. Face value is 100 and premium is 65. Therefore, addition of this we get here ₹165. Therefore, market value is ₹165 per shares. म्हणजे प्रत्येक शेअरची मार्केट व्हॅल्यू किती आहे? ₹165 आहे. Here's the next examples. Complete the following table using given information. Complete the following tables using given informations. There is given one tables. In the table there are given some face values, share is at and market values. 3 किमती. दर्शनी किंमत काही ठिकाणी दिले, मार्केट व्हॅल्यू काही ठिकाणी दिले आणि काही ठिकाणी शेअर कोणत्या अवस्थेत आहे ते पण दिले आणि त्याच्यावरनं आपल्याला फिलिंग द ब्लँक्स रिकाम्या जागा भरायच्या आहेत. सो फर्स्ट वी शेअर्स द सोल्युशन फॉर फर्स्ट. लुक हिअर्स इन दिस फर्स्ट एक्झाम्पल फेस व्हॅल्यू इज 10 अँड शेअर इज ॲट प्रीमियम दॅट इज 7. म्हणजे इथं प्रीमियम आहे 7, फेस व्हॅल्यूज आहे 10. So market value किती आपल्याला काढायचं. So right here market value is equal to face value plus premium that is 10 plus 7 is equal to ₹17. So this is the answer for first. So right here ₹17. In second example, face value is ₹25 and market value is ₹16. So find the share is at. What is the state of this share is at? So look here in second example. At a discount of 25 minus 16 is ₹9. इथं फेस व्हॅल्यू ग्रेटर दॅन मार्केट व्हॅल्यू. म्हणजे फेस व्हॅल्यू कसं आहे? मार्केट व्हॅल्यूपेक्षा ग्रेटर आहे. त्यामुळे तिथं आपलं काय म्हणणार आहे? डिस्काउंट. ॲट डिस्काउंट ऑफ 25 minus 16 is equal to ₹9. So filling this blank here so at discount of ₹9. In third example, share is at par. शेअर कसं आहे? सममूल्य आहे. मार्केट व्हॅल्यू 5 आहे म्हणजे फेस व्हॅल्यू किती असणार आहे? ऑब्वियसली इट इज ₹5.
So write here first face value rupees 5 and here you write here some rupees 5. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये शेअर्स कसा आहे, सममूल्य आहे, त्यामुळे फेस व्हॅल्यू आणि मार्केट व्हॅल्यू दोन्ही कसं असणार आहे, समान असणार आहे. सो इन दिस वे वी कॅल्क्युलेट इन फर्स्ट एक्झाम्पल मार्केट व्हॅल्यू, इन सेकंड शेअर इज ॲट अँड थर्ड फेस व्हॅल्यू. नाव शेअर्स नेक्स्ट एक्झाम्पल्स. नील हॅज इन्व्हेस्टेड इन शेअर्स ॲज फॉलोज. फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट्स. नील हॅज इन्व्हेस्टेड इन शेअर्स. नील हॅज इन्व्हेस्टेड इन शेअर्स ॲज फॉलोज. नीलनं काही रक्कम पुढील प्रमाणे गुंतवलेली आहे. फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट, तर त्याची एकूण गुंतवणूक काढा. कंपनी ए 350 शेअर्स, फेस व्हॅल्यू इज ₹10, प्रीमियम इज ₹7. पहिली कंपनी घेतली, पहिल्या कंपनीचे 350 शेअर्स घेतले, त्याची फेस व्हॅल्यू ₹10 आणि प्रीमियम 7 आहे. कंपनी बी देर आर 2750 शेअर्स, 2750 शेअर्स आहेत. फेस व्हॅल्यू ₹5, डिस्काउंट ₹1. अँड इन कंपनी सी 50 शेअर्स, फेस व्हॅल्यू इज ₹100 अँड मार्केट व्हॅल्यू इज ₹150. सो फाइंड हिज टोटल इन्व्हेस्टमेंट, एकूण गुंतवणूक किती आहे ते आपल्याला काढायचे आहे. 3 प्रकारच्या कंपन्या आहेत आणि 3 प्रकारच्या कंपन्यांमध्ये शेअरची संख्या वेगळी आहे, फेस व्हॅल्यू वेगळी आहे, आणि प्रीमियम, डिस्काउंट्स सर्व गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सो सोल्युशन फॉर दिस लुक हिअर. कंपनी ए, इन कंपनी ए प्रीमियम इज ₹7. प्रीमियम किती आहे, 7 आहे. देअरफॉर मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम. मार्केट व्हॅल्यू पहिल्यांदा इथं काढावं लागेल. फेस व्हॅल्यू प्लस प्रीमियम इज इक्वल टू 10 + 7 बिकॉज हिअर्स फेस व्हॅल्यू इज 10 and premium is 7. So market value is here ₹70. Therefore investment in company A, म्हणून कंपनी ए मध्ये गुंतवणूक किती असेल तर पहा, नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. नंबर ऑफ शेअर्स इज देअर 350 and market value is 17. Therefore total value is ₹5,950. So this is investment in company A. म्हणजे कंपनी ए मध्ये केलेली ही गुंतवणूक आहे. म्हणजे कंपनीतील गुंतवणूक काढत असताना आपल्याला शेअरची संख्या माहीत पाहिजे आणि त्याचा बाजारभाव माहीत पाहिजे. दोन्हींचा गुणाकार केला की आपल्याला इन्व्हेस्टमेंट्स मिळतील. नाव कंपनी बी, इन कंपनी बी फेस व्हॅल्यू इज ₹5 and market value is ₹4. Because here discount is 1, on this given we calculate directly market value is 4. कंपनी बी मध्ये फेस व्हॅल्यू तुमची 5 आहे आणि डिस्काउंट 1 आहे, म्हणजे मार्केट व्हॅल्यू किती येणार आहे, 4 येणार आहे, 4 येणार आहे. वी कॅल्क्युलेट हिअर डायरेक्टली. नाव इन्व्हेस्टमेंट इन कंपनी बी, कंपनी बी मधील इन्व्हेस्टमेंट आपल्याला काढायचे. कसे काढणार, राईट फॉर्म्युला अगेन्स्ट नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. 2750 into 4 is equal to ₹11,000. So these are investment in company B. म्हणजे कंपनी बी मध्ये इन्व्हेस्टमेंट किती केले, 11,000ची केलेली आहे. नाव इन कंपनी सी फेस व्हॅल्यू इज ₹100 and market value is ₹150. So investment in company C, write again formula, number of shares into market value is equal to 50 into 150 because here number of share is 50 and market value is 150. So we get here so 7,500. How many here? 7,500. Now Neil has invested. Neil has invested in company A 5,950, in company B 11,000 and in company C ₹7,500. So Neil has invested, look here, so 5,950 plus 11,000 plus 7,500 is equal to ₹24,450. 24,450. So these are total investment. Now here's the next example in the depending on activity. In example 5, Smita has invested ₹12,000 and purchased shares of face value ₹10 at a premium of ₹2. Find the number of shares she purchased
कंप्लीट द गिवन ॲक्टिव्हिटी टू गेट द आन्सर. स्मितानं काय केले, 12,000 रुपये गुंतवले आणि परचेस शेअर्स ऑफ फेस व्हॅल्यू ₹10 आणि 10 रुपये दर्शनी किमतीचे शेअर्स खरेदी केले ॲट अ प्रीमियम ऑफ ₹2. त्यावेळी त्याचा प्रीमियम किती होता, ₹2 होता. फाइंड द नंबर ऑफ शेअर्स सी परचेस्ड, तर तिने खरेदी केलेल्या शेअरची संख्या काढा. कंप्लीट द गिवन ॲक्टिव्हिटी टू गेट द आन्सर्स, आणि उत्तर मिळवण्यासाठी पुढील ॲक्टिव्हिटी पूर्ण करा. सो इन दिस सोल्युशन फेस व्हॅल्यू इज इक्वल टू ₹10, प्रीमियम इज ₹2. दर्शनी किंमत इथं 10 रुपये आहे आणि प्रीमियम ₹2 आहे. आपल्याला मार्केट व्हॅल्यू काढायचे आहे. सो मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस व्हॉट इज इन दिस बॉक्स. सो अकॉर्डिंग टू फॉर्म्युला मार्केट व्हॅल्यू इज इक्वल टू फेस व्हॅल्यू प्लस इन दिस बॉक्स वी गेट हिअर्स प्रीमियम. आपल्याला इथं काय लिहावं लागेल, प्रीमियम लिहावं लागेल. नाव फिलअप्स व्हॅल्यू ऑफ दिस फेस व्हॅल्यू इज हिअर्स 10 अँड प्रीमियम is here so ₹2. So summation of these two we get here so market value is 12. दोघांची बेरीज केल्यानंतर आपल्याला मार्केट व्हॅल्यूची मिळणारची किती आहे, 12 आहे. नाव वी कॅल्क्युलेट नंबर ऑफ शेअर्स. आता आपल्याला शेअरची संख्या काढायची आहे. सो राईट फर्स्ट हिअर फॉर्म्युला टोटल इन्व्हेस्टमेंट अपॉन मार्केट व्हॅल्यू. सो टोटल इन्व्हेस्टमेंट इज 1200, that means 1200 and market value is here so 12. Simplifying this we get here so 100. So therefore Smita has purchased 100 shares. So we get by completing this activity. So we get answer by completing this activity. That means Smita has purchased 100 shares. So as like we solve this example. Now next example. If 50 shares of face value ₹10 were purchased for market value of ₹25, company declared 30% dividends on the shares, then find some investments, dividends received and rate of return. Now in this example there are 50 shares of ₹10. 10 रुपये दर्शनी किमतीचे 50 शेअर्स आहेत. वेअर परचेस्ड फॉर मार्केट व्हॅल्यू ऑफ ₹25, जे 25 रुपये मार्केट व्हॅल्यू असताना खरेदी केलेले आहेत. कंपनी डिक्लेअर्ड 30% डिव्हिडंड्स ऑन द शेअर्स. कंपनीनं या शेअर्सवरती 30% म्हणजे 30% डिव्हिडंड्स जाहीर केला. देन फाइंड सम इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक केलेली रक्कम काढा. डिव्हिडंड रिसिव्ड, डिव्हिडंड किती मिळाला आणि रेट ऑफ रिटर्न किती आहे ते काढा. So we share solution of this. Face value is ₹10, market value is ₹25 and number of shares is 50. Then we find here some investments. So write here 25 into 50. So market value is 25 and number of share is 50 and product of this we get here so ₹1250. So that is the sum investments. म्हणजे इन्व्हेस्टमेंट किती केली, ₹1250. नाव सेकंड डिव्हिडंड पर शेअर, प्रत्येक शेअरवरचा डिव्हिडंड किती आहे, इट इज 30%. सो 10 into 30 upon 100. 10 is here so face value and 30% of face value, that is 30% of 10. So we write here 10 into 30 upon 100. We get here so ₹3. So dividend per share it is ₹3. Now total dividend received, एकूण डिव्हिडंड्स किती मिळाला. So look here some per share we get here ₹3 and number of share is 50. Therefore 50 into 3 is equal to ₹150. So we get here total dividends here so ₹150. Then third rate of return, परताव्याचा दर किती आहे. So right here formula first dividend incomes upon sum invested into 100. So that is the formula to calculate rate of return. You write here values of this. Dividend income is 150 and sum invested is here so 1250 into 100. Simplify this, we get here so 12%. After simplifying this we get here so 12%. So that is the rate of return. Now answer is right here so sum invested is ₹1250. पहिलं जे आन्सर आहे ते काय, सम इन्व्हेस्टेड
it is 1250 rupees. Second year dividend received is rupees 150, and last rate of return is here 12%. So as like we solve this example. Now using all this example you solve here practice set 4.3. अशा पद्धतीनं सोडवलेल्या उदाहरणांचा वापर करून तुम्ही प्रॅक्टिस सेट 4.3 मध्ये जे काय एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल तुम्ही सोडवायचे आहेत. आपण पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये याचाच पुढचा भाग घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय. सी यू वन्स अगेन. And don't forget to like, share, subscribe this channel.